वाळलं पण चांगलं वाळलं काय बाबू 2-3 ऊन द्यावं लागते तिकडं झालंय पण चांगलं होईल चांगलं अगं ही बोट नाही मोडत नसतं ते. ही मोडत नसते असं वाजतं वाजतं तर खळखळ पण कारण ती बारीक पातळ असते. असंच वाजतं हे वाळाय हल्ली पप्पू आता झाले उद्या ते पण बसलेला नको म्हणत होता पप्पा करायला तरी पण केलंय तुमच्यासाठी करू नको माझं घर जाळू नको पैसे काय तुला भरायचं येतं का तुमच्यासाठी करतीया बोलणं खाती पण तुमच्यासाठी करतीया हे टाकायला कुठं आणलं की काय माहिती त्याला तुरटी होय हं? तुरटी होती घरात वाळलं की अरे चिटकलं काढलं नाही ती गोटाळा झाला समजा निघतंय का ग निघतंय काढून दमानं काढ. जरा दमानच काढा म्हणजे हायाच राहत या काय 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 पातळ झाले की चिटकायला लागले काय करायचं तुळू देत काय दिलगी गाणती दिलगी तळून पाहिजे काय लगेच बघा त्याला तळून पाहिजे लगी वेफर्स पाहिजे तर तळून शिना अरे बाळेशिवाय फुगत नसते तर होय झाले तर चांगलं बघ बरं झालं ते केलं तर दोघीने येळभर आपदून चांगलं आहे चांगलं आहे येतं ना हे पण चांगलं झालंय घ्यायचा धारा काढून शिना तोपर्यंत नाहीतर राहून दे बाबा ही काढून माझी मी काढते अजून बाप म्हणत तिथं घरात बसते पोरासनी कामं लावली एक ताप नाही जीवाला राहून दे माझी मी काढते वाटलं होय आंटीला लावते 4 भाकरी कर म्हणते झालं काय म्हणजे तुझा काय अभ्यास काय असेल ती घे करून शिना मी आंटीला करायला लावते वाटलं तर 4 भाकरी होय मी काढते धारा कडक गाव केलं औ कडक सांडगं पण केलंय बाबा काल सांडगं केलं एवढंच केलं तर नाही डब्यात भरून ठेवले तर ती बोल वाटत होतं म्हणून जरा ठेवले ते तिथं ती बोल वाटत होतं हे होईल तसं टाके पाकीट टाक आता पेपरच झालं शाबूच्या भाकऱ्या झाल्या सगळं झालं आता कुरड्या आणि सालपापड्या तेवढे राहिले तर चिक पण घेतलाय काढून चिक आज घेतलाय काढून चिक पण नाही दाद्या गव्हाचा चिक काढाय दादू होतो ओंका होता काय होती जुती होती ती चौघांनी काढलं चिक पण सकाळपारी तेवढा घ्यायचा घालून म्हणजे झालं बघा बबी कशी आहे त्याचं किंवा की आपली शाबूच्या इथे वेगळं अरे ती तांबडी चटणीचं थोडं आहे हिरव्या मिरचीचं थोडं आहे हिरवी मिरचीचं कसं असतं चवीला जरा जास्त लागतं रे पण ठसका मारतो म्हणून मी तेवढंच केलंय म्हणलं थोडंच खायचं लय नक चवीचं दोन्ही पण चव लागते तसं काय नसतंय पण जरा म्हणलं बदलून असा म्हणून तसं केलंय होय वेळ दाद्या पप्पा असं करते तर मला काय वाटत नाही का दाद्या पप्पा सागवड गेलं ते मला कुठे गेलं कुठे गेले सांगा आ अकलूजला गेलं आहे ना खरं सांग अकलूजला गेलं ना काय काम आहे काय गाडी काय नवा तुला सांगितलं बाहेर काय सकाळी पण तुम्ही शाळेत गेल्यावर माहित असलं मला बोलले तर या माहित असलं काय पण बोलते ते काय करायचं काय दादा नीट सांग बघ तू आ काय बाबा डोका काय चाललं नाही काम दे नाही असू दे कसं असेल तसं असेल 3दा बाबालाच वाईट बोलते तर 3दा बाबालाच बोलते तर काय करायचं सांग बघ आईला घेऊन गेलं आ आईला घेऊन गेलं आई कशाला तिथं आईला घेऊन गेलं तर आईला कशाला आई घरी येईल मी फोन केला मला म्हणलं आईला घेऊन जाणार आहे आईला कशाला घेऊन जाते तर त्यांच्या नावाला खडू पडते आणि त्यांच्याकडे कशाला जाते तर मला म्हणतो ना तुझ्या बाकड जातून बाकड बघतून तिथे गेल्यावर तुला असतं वीर दादू आ बाबा तिला सोडत नसतो तिथे गेल्यावर ती बाबा का बसतोय म्हणून नाही मजा करते तर बाबानं मनावर घेतलं आणि पोरांनी मनावर घेतल्यावर मग कशाला खेळ करते तर एवढा बुरावणी काम करते तरी यांना कळ नाही उठलं की सुटलं एकच रडगा नाही तुम्ही गबसा म्हणते अगं गाठ पडली म्हणजे अजून त्याच्यावरनं चालू होईल मला तर काय होतं भांडणं करू वाटते की असं आता काय असेल ते आपलं आपलं पुढचं काम बघा पोरासनी अभ्यास पण आहे करू द्या मी भाकरी करते 4 तुम्ही धरा ते घ्या काढून सकाळ धरण तू तर बघती किती हाय की काम आता आहे. एक संपूस तर एक आहे काम जायती उन्हाळ्याचं हाय पळवाण करावं लागतं गुरांचं बघायचं मग लागतं. मग कसं 2 सारं तो महाग जाऊन 5 वाजता गेली तर 2 सारं पाडून आली मोडून तोडून शिर्डी हिंडवत
अगं केलं जेवढं परपंचाला करत तेवढं कमीच आहे ग. हा तरी पण किंमत कळत नाही नवऱ्याशीला. काय करायचं तुम्ही काय करता म्हणते ती घरी काय बॅग करता? पडलाय सर पलीकडे. हं? बॅग पडलाय सर. पडला का मी आल्यावर पडला का? शिर्डी आली म्हणून मी आली ना, नाहीतर मी तर कशाला येते दिवस पडूस तर म्हणलं आता काय व्हायचं ते उद्या पडूस तर मोडायचं आणि तोडायचं म्हणलं. पण ती शिर्डी आली म्हणून शिरा मी पण आली. पण आल्यावर भांड कुंड झाड लोट केली समज. राडा पडलेला राडा आवरला. 2-3 पाट्या भांडी पडली ती भांडी फोडून घेतली समधी. काय करायचं? चिकनाला भांडी पडते. चिकाला भांडी पडते ती तो तर बघितली किती पडली. बघितलं. हा? आणि ती काढताना काय मनगाट जाते ती जिजून पाक. मग काय ते. हा? मान कुठून हिन भरून आलंय नुसतं माझं. जी काय आहे? हा त्यात चिक आहे बघ. आता ती पाणी वर राहतं आणि जी चिक आहे ती खाली जातं. का वाटलं करायचं? भातोड्या ना बरं माझ्या मग काय? कुरड्या. कुरड्या. हे आपलं गावात. गावाचं आणलं. भातोड्या नसते त्या कुरड्या कुरड्या. असते. ही 10 किलो बटाटी होती बघ जसा त्यातली मी तेवढी ठेवली. दादू घे रे इकडे ती दाखवली होती का? 10 किलो होती त्यातली शाबूचे चकले पण किलोभर असते. दीड किलो बरं दीड दीड किलो किलो असते. असेल. दीड किलो असते. दीड किलो असते. अजून 1-2-4 किलो गावात असते तर जाते मला आणून दे तेवढी बटाटी. गावात नाही ती. मग माहुदाला जाऊन पुन्हा तर घेऊन माहुदासनं मला बटाटी आणून दे तेवढी. काय मला आता दुसरं अजून काहीतरी करू दे. नवरत्नात लागतं आपलं उपास तापास असत्याचं लागतं. उपास तापासाला कोण आलं गेलं पै पाहुण्याला आणखी करू लागती. आणखीला उच द्यावं लागल. आ काय मिळत आलं तर खाल्लं तर जमत या. मग पोरगी तर असते लेकरांचं ग. मग असतं मग काय नाही. मग काय नाही खावा मग काय नाही दिलं नाही. देश नाही म्हणलं काय रामजीला. द्यायचं आणि घ्यायचं आपलं इथं येऊन खाते मी. असं सांगावं लागतंय. आणि तळलं तर हायची अजून तळलं तर येतोय बायापर्यंत. लेकरांचं काय नसतं ग. लेकरं हाय ती करू लागते ती खाऊ लागते ती. गोळ्या मिळायला की चांगलं असतं. काय घ्यायचंय संग सांग. पातळ आहे ना ते. चिटकतय ग मोडतय. चांगले ते चांगले झाले ते चांगलं झाले 1500. 1500. हाय या भाऊ म्हणायचं आपल्या दोघीला. मग या बिल या भावात होतच नाही वर कुठं तर मग हे होऊन बसत या. इतकं चांगलं केलं तिथं ते चकल्या बघ मी मोपल्या 5 किलो झाले ते. कुठलं या? असंच बांधून ठेवलंय. दुसरे ती दुसऱ्या केलेल्या आधी केलेल्या असंच बांधून ठेवलंय वर तिथं कपाटात नीट डब्यात घालून नीट बांधून. बारीक झाले ते एवढे. मग ते बारकच असतं राव आळूशी ना बारकच खर्च होतं. तेवढं तेवढं बारीक असतंय. मोठे बटाट्यावर आणि नाही नाही मोठीच होती बटाटी वयच आहे बारकी होती का? नव्हती आता बटाटी. ही वाळून तर एवढी मोठी साईज आहे की तळले अजून डबल होते. तळ अजून बघ तळून खा. आता मीठ पीठ पुरतं बाबा, आहे. लगेच म्हणते आता त्याला पण म्हणते मम्मी कुणासाठी करायचं आहे का ह्यांच्यासाठीच करायचं आहे. नाही, आपण- वाळलं खायला वाळलं नाही वरलं. नाही वाळलं जायचं ना. हे किती लागते ह्याला वाळायला? हो बाबी अरे चांगलं वाळल्याशिवाय तू कसं ती तळकी चांगलं वाळलंय बघ. थोडं वाय. तळून खायचं आहे तर खा तुला. पाठीच तळून खाशील नाही नाही थोडं थोडं. लगेच कुठं चाललाय घेऊन शिरा? ठेवतोय. लगेच हा खाची जरा वाळू दे जरा चांगलं. वाळल्यानंतर नका तळायचं. ते दुसरं वाळलेलं आहे ती तळून खा वाटलंच तर. बर इथं होती ते वाळलंय पण हं? वाळलंय वाळलंय ग पण चांगलं वाळलं नाही बाबू. 2-3 ऊन द्यावं लागते तिकडं. वाळलंय पण चांगलं होईल. चांगलं आहे. अगं ही बोट नको. नाही ही मोडत मोडत नसतं नसतं. ते. ही मोडत नसतं हे असं वाजतं असतं. तर खळखळ पण कारण ती बारीक पातळ हं. असते. असंच वाजतं रे हे. वाळाय हल्ली पप्पू आता झाले उद्या ते पण बसलेला. नको म्हणत होतो पप्पा कराय तरी पण केलंय तुमच्यासाठी. करू नको माझं घर जाळू नको. पैसे काय तुला भरायचं येतं का? तुमच्यासाठी करतीया. बोलणं खाती पण तुमच्यासाठी करतीया. हे टाकायला कुठं चाललं ते काय माहिती त्याला. तुरटी होय. हं? तुरटी होती घरात. होय. घरात होती तुरटी. तुरटी हे टाकलं लय पण तुरटी टाकलं की पिवळं पडतं रे. लय पांढरं टाकलंय. शिपट आहे की काय? पांढरं शिपट आहे. केलं कसं तर असू दे. आदळत आपटत वडत खडत कसं तरी केलं. करण्याला महत्व असतं. खायला काय येते ती परत खाते ती या. 2 दिवस करायचा तमाशा. पप्पा आणली ती बटाटी. शिवाय पप्पा आणली ती पण पप्पा किती कालवा करतोय ते दिसत नाही तुझ्या डोळ्याला. सकाळी तुम्ही शाळेत निघून गेला मागे काय झालं विचारीला. ती होती बघ. आज ते रस्त्याला दिसलं बाई थांबवलं गाडीला. हा येतात शहरात. काय बोलली ती बघ. चाललो होतो कुठं तर कुठं चाललो होतं. थांबवलं